आमचे बटाटे इथे फ्राय झालेले आहेत आणि सासूबाई कमरेला पदर खोचून उभ्या आहेत. आता काय करायचं सांगा. सर बटर टाकायचं. बटर हो एवढं घालू. हो थोडंसं बस. जिरे पहिले जिरे टाका. आता काय सर कांदा. हां बस. आता हिरवी मिरची टाका. आता खडा मसाला टाका. आता खडा मसाला सर किती टाकायचं. किती 3 हिरव्या विलायची, 1 काळी. हां एक काळी अशीच टाकायची. हो चालेल. आणि लवंग ते दाणे मग दाताखाली येतात ना काही वेळेस, म्हणून ती अख्खीच ठेवायची. 3-4 लवंग. हां बस. आता अद्रक लसूण पेस्ट. हां आता हिंग टाका. आता हिंग थोडं. धना पावडर. हां बस. हळद टाका. हे चांगलं फ्राय टाकली आपण बटाट्यामध्ये टाकलेले आहे. आणि शिवाय याच्यात हिरवी मिरची पण आहे, मग तिखट भरपूर होईल. आता आपण त्यात बटाटे टाकणार. टोमॅटो सगळ्यात शेवटी का. हो म्हणजे वरून आपण टाकले की तो कसा फ्राय होऊ शकतो, किंवा टोमॅटो टाकलं तरी चालेल. टोमॅटोच टाकला जरा जास्त कलर येईल त्याला. हां बस. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातील. थोडंसं पाणी घालूया आपण. हां बस बस बस. पण लातूरला काय आहे तुमचं माहेरी कोण कोण आहे. बाबांच्या बहीण वगैरे तिकडे नातेवाईक आहेत. बहीण आहे, 2 बहिणी आहेत, त्यांची मुलं वगैरे. हो तिकडे उदगीरला. आता आपण बटाटे घालूया. हां जवळजवळ झाली आहे. आता झाले. फक्त कोथिंबीर आपण वरून शेवटी टाकणार आहोत. सर्व करताना. हो सर टाकली तरी चालेल. हो चालेल. वास लागतो चांगला. फर्स्ट क्लास. हे चपाती बरोबर खाता येईल आपल्याला. हो सर. चपाती भाकरी सोबत ज्याला जसं आवडेल तसं खाऊ. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. फ्राय आलू टमाटर बनवण्याकरता लागणारं साहित्य: बारीक चिरलेला टोमॅटो, उकडलेला बटाटा, बटर, धणेपूड, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, वेलदोडे, लवंग, हिंग, जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मसाला वेलची, आलं लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट आणि हळद. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उकडलेला बटाटा, लाल तिखट आणि मीठ घालून नीट परतून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये बटर वितळवून त्यामध्ये जिरं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, 2 ते 3 वेलदोडे, मसाला वेलची, लवंग, आलं लसूण पेस्ट, हिंग, धणेपूड, हळद, बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्यावं. सर्व मिश्रण नीट शिजल्यानंतर त्यामध्ये परतलेला बटाटा आणि कोथिंबीर घालून पुन्हा नीट परतून घ्यावं आणि सजावट करून फ्राय आलू टमाटर सर्व्ह करावं.